हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या सेकंड ब्लॉग मध्ये। तर आज आपण जाणार आहोत रानात आंबे गोळा केले आणि इतके आंबे आम्हाला भेटलेत। आता आंबे, काजू, जांभळं आम्ही भरपूर सगळं असं शोधणार आहोत। तर तुम्ही पण चला माझ्यासोबत, बघूया आपण काय काय मजा करतो। हे बघा, छान असं करवंद आली आहे, ती भरपूर पूर्ण झाड भरलंय करवंदाने, मस्त। ही ना कुडाची फुलं आहेत। आता कोकणातल्या माणसांना माहिती असेल की ही त्या कुडाच्या फुलांची भाजी करतात। थोडंसं याला कडवटपणा असतो, पण ही भाजी खूप छान लागते। जे गावी राहतात आणि जे कोकणात येतात त्यांना माहितीच असेल ही कुडाची फुलं, छान भाजी होते। तेवढा तुम्हाला सर्वांना माहितीच असेल। आता ही आपण बघतोया, ह्याची पण भाजी खूप मस्त होते। आम्ही मस्त अशी जांभळं काढली, टेस्ट करूया। आणि ना आता आमचं अजून एक शेत आहे आणि ते वरती आहे, त्याची अशी ही वाट आहे आणि इकडून सरळ गेलं की आमची मग आंब्याची झाड आहे। आपण बघूया, आंबे आणि हा आमचा शेत आहे, जो की आता आम्ही करत नाही कारण का भरपूर केळट येतात, म्हणून आता हा शेत आम्ही सध्या करतो। आणि ही आमची मोठी आई आहे, ही गावी असते, ही शेतबीत सर्व ही करते। आणि आता ना आम्ही आमच्या शेतावरच्या आंब्याचं झाड, ह्याला इतकं मोहर येतं आणि हा आंबा आमच्या आजोबांनी लावला होता। आणि तुम्ही बघू शकता याला किती आंबे आले, म्हणजे एका फांदीला 10-10, 12-12 आंबे आले। आणि हा आंबा इतका गोड असतो, प्रचंड गोड असतो। छान असा आंबा तुटलाय, आईवाली मस्त असा आंबा काढलाय, आपण खाऊ शकता। हे अजून दुसऱ्या झाडावर आलंय, मस्त काढलाय, आपण खाऊया। इतका गोड असतो, ह्याची चव हापूसला पण नसते। सर्व व्हिडिओ ना ही माझी बहीण शूट करते आंबे खायची। छान आहे आंबा, खूप गोड आहे। आता हे आंबे आपण गोळा केले, आता हा ब्लॉग इथे संपवूया। घरी जाऊया। जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा